मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथील मारुती मंदिर व नरेंद्र महाराज दीक्षा केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पिठे, भास्कर हाडस, धनराज डंबाडे, गणपत भोये, स्वप्नील आहेर, तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड, कार्यकर्ते परशुराम वाघमारे, मधुकर बागुल, सोनीराम धुळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वृक्षारोपणासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. गिरणा वार्ता न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. वाढदिवस साजरा करताना एक परमेश्वराच्या कृपेनं, म्हणजे परमेश्वराची कृपाच असावी कदाचित, की सोनीराम भाऊची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं का वाढदिवस करताना तुम्ही अनेक कार्यक्रम करणार आहात, परंतु माझ्या सूचनेप्रमाणे आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. ही सूचना खऱ्या अर्थानं त्यांची आहे आणि ते बोलताना बोलले की बाबा हा कार्यक्रम चिखलीमध्येच करायचा असं ठरलं. खरं म्हणजे सोनीराम भाऊ तुम्हाला कदाचित माहीत नसेल, हे चिखली गाव असं तालुक्यातील एक वेगळा, माझ्या जीवनासाठी वेगळा गाव आहे. तालुक्यात अनेक गाव आहेत, 292 गाव आहेत, त्यापैकी एक हे चिखली गाव आहे आणि हे चिखली गाव माझ्या जीवनातलं एक महत्त्वाचं गाव आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की हे गाव म्हणजे माझ्या आजूबाजूलाचंही गाव आहे, माझे मामा मावशाचं पण गाव आहे आणि माझी सासरवाडी पण चिखलीच आहे. म्हणून माझ्या चिखली हे अत्यंत एक, जरी प्रत्येकाशी संपर्क होत नसेल, प्रत्येकाशी बोलणं होत नसेल, कधी बैठका होत नसतील, पण माझ्या जीवनात हे गाव कधीही मी विसरणार नाही. आणि म्हणून ह्या गावामध्ये उद्याच्या कार्यक्रमाची सुरुवात त्या बेलाचं झाड लावून तुमच्या रूपाने केली, याच्यापेक्षा काय समजायचं. माझ्या जीवनात एक आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मी एवढंच सांगेन की खरं म्हणजे काही लोकांना जे भाग्य लाभतं का तुमच्यासारखे लोक परमार्थाच्या माध्यमातून समाजाला रस्ता दाखवण्याचं काम तुम्ही करताय, समाज घडवण्याचं काम करताय आणि तुमची संगत आज लाभली, यापेक्षा काय मोठा पाहिजे. आणि म्हणून उद्या कार्यक्रम आहे, तुम्हाला ज्याला जमल त्यांना उद्याच्या कार्यक्रमाला यावा. जरी जमलाही नाही तर मी काही नाराज होणार नाही. काही आजच तुम्ही एक अत्यंत चांगली सुरुवात केली. मी असेल नसेल, परंतु हे झाड जगलं तर आयुष्यभर कोणी ना कोणी नाव घेत राहील की मोहन गांगुर्डेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बेलाचं झाड लावलं. आपल्याला प्रत्येकाला काय घेऊन जायचं आहे, काहीतरी ठेवून जायचं आहे. आणि म्हणून जगताना माणसानं आपल्यासाठी जगताना दुसऱ्यासाठी जगल्या पाहिजे, त्याच्यात खरं जगणं आहे. आपल्यासाठी तर आपण जगतोय, पण आपण दुसऱ्यासाठी जगला पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करताना सांगतोय की महिलांचं रक्षण झालं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, महिला थोडीशा बसल्यात म्हणून सांगतोय सोनीराम भाऊ का महिलांवरती जो प्रसंग आहे हा प्रसंग कधी नाहीसा होईल, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. की मी राजकीय सुरुवात करताना माझ्या काही लोकांनी, गुरूंनी सांगितलं होतं, माझे वेगवेगळे क्षेत्रातले गुरु होते, तुमच्यासारखे महान गुरु आज लाभलेत, तुम्ही सारे गुरुस्थानी आहेत माझे. पण त्यावेळेस मला सांगितलं होतं गेल्या 35-40 वर्षापूर्वी की बाबा तुला जर राजकारणामध्ये काम करायचं असेल तर बाकीचं करता येईल, परंतु सुरगाणा तालुका अतिशय दुर्गम तालुका आहे. आता खूप सुधारणा झाल्या. सोनीराम भाऊ त्यावेळेस वाईट